तुम्हालाही कधी झोपेत असताना आपण अचानक खाली पडतोय असं वाटलंय का आणि एक जर्क बसतो? वेल याला ना हिप्निक जर्क म्हटलं जातं आणि यासाठी मेनली दोन थेअरीज सांगितल्या जातात. दुसरी थेअरी जास्त इंटरेस्टिंग आहे. पहिल्या थेअरीनुसार आपल्या शरीरात RAS नावाची सिस्टीम कार्यरत असते जेव्हा आपण जाग असतो आणि जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा VLPO नावाची सिस्टीम. जेव्हा आपल्याला झोप लागत असते RAS तिचे हँड ओव्हर VLPO कडे देतं काही सिग्नल्स फायर करून. पण कधी कधी या हँड ओव्हर मध्ये चुकीचे सिग्नल्स फायर होतात आणि म्हणून आपल्याला तो जर्क बसतो असं म्हटलं जातं. दुसऱ्या थेअरीनुसार आपले पूर्वज झाडावर झोपायचे आणि जेव्हा त्यांची बॉडी झोपताना रिलॅक्स व्हायची त्यांचे झाडावरून पडायचे चान्सेस असायचे. म्हणून ब्रेन त्यांना एक सिग्नल पाठवायचा ज्याच्यामुळे त्यांच्या बॉडीला एक जर्क बसायचा जेणेकरून ते जागे होतील आणि आपली पोझिशन व्यवस्थित सेट करू शकतील. आणि ही मेमरी आपल्यापर्यंत आली आहे असं म्हटलं जातं, जिच्यामुळे आपला ब्रेन आपल्या बॉडी रिलॅक्सेशनला खाली पडण्याशी जोडतो. आणि म्हणून आताही आपल्याला झोप लागताना जेव्हा आपली बॉडी रिलॅक्स होते ब्रेनला वाटतं आपण पडणार आहे आणि म्हणून आपल्याला तो हिप्निक जर्क बसतो.